सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि पाणी वगैरे भरलेलं आहे. नाश्ता झालेला आहे. भाजी करून ठेवलेली आहे. कढई तिकडे दिसत असेल. आणि चहा करते. प्रणव घ्यायचा आहे चहा आणि जराशी थंडी असल्यामुळे मीही थोडासा त्याच्यावर घेईन. तर हा दिवस आहे ना, तो शुक्रवारचा आहे. मार्गशीर्ष गुरुवार झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार, म्हणजे 20 तारखेचा आहे हा. तर आपला एक दिवस आड येतो, त्यामुळे आज येतो आहे तुम्हाला व्हिडिओ हा. तर त्या दिवशी फक्त चपाती भाजी केली आणि नाश्ता. सकाळी नाश्ता 9च्या आतच, कारण हर्षदा जेव्हा क्लासला गेली त्याच्या आतच करावा लागतो. तर ती खाऊन गेली. आम्ही केलेला, फक्त प्रणव वेळाने उठलेला जरा. आणि चपाती करायची, अजून भाजी केलेली आहे. आता चहा ठेवलेला आहे. चहा घेईन आणि मग बाकी जरासं कचरा झालेला आहे, रांगोळी वगैरे झालेली आहे, पण पूजा व्हायची आहे. आणि शुक्रवारात संध्याकाळी वैभवलक्ष्मीचं व्रत करणार. पण काल जी गुरुवारी आपण पूजा केलेली असते लक्ष्मी मातेची, तर त्याची उत्तर पूजा करायची असते आज सकाळी. तर ती करायची आहे, पूजाही करायची आहे. पूजा करणार आणि उत्तर पूजाही करणार. तर उत्तर पूजा करताना मी काय करते तेही तुमच्याशी शेअर करेनच. तर आता चहा ठेवलेला आणि पाणी भरून ठेवले, फक्त पाईप आता काढून ठेवायचे. कारण आधी काय केलं, नाश्ता वगैरे ते सगळं करून घेतलं. भांडी लावून घेतलेली, कचरा मारून, रांगोळी काढून ते सगळं घेतलं. आणि मग म्हटलं पाणी भरावं. कारण इतर वेळेला काय होतं, बाकीच सगळं आधी पाणी भरून घेते आणि मग बाकीच सगळं करत असते. आज मात्र असं केलं आहे. आणि गडबड आहे आज. तर आज गडबड काय आहे हे पण पुढे जाऊन सांगतेच. आणि चपाती भाजीच फक्त केली, भात आमटी केलेली नाही आज. कारण पोळ्या होत्या, 1-2 पोळ्या होत्या, आमटी आहे. पण ही सगळी चपाती भाजीच खाऊन, म्हणजे बाहेर जायचं आहे आणि चपाती भाजीच खाऊन जायचं आहे. तर आज काय करायला बाहेर जायचं आहे आणि लवकर का चालली अशी गडबड, हे पुढे जाऊन शेअर करते. कालच्या पोळीसाठी जी वेलची पूड लागली ती तेवढीच त्याच्यापुरतीच करून घेतली. पूर्ण सगळी करून ठेवायची, मी करून ठेवते थोडी. आणि त्याच्यात जी वाटली परवा दाखवलेली ती राहिलेली, त्यात जरासं पाणी घातलं आणि ते चहात घातलं, कारण त्याला थोडीशी वेलची पूड लागलेली असते. आणि आलं पण घातलं चहामध्ये. तर मस्तपैकी गरमागरम चहा, या तुम्ही पण प्यायला. आता पूजा करणार आहे तेव्हा तारक मंत्र असा लावून ठेवलेला असतो, किंवा इतर स्तोत्र असतात ती लावते. तर पूजा जी करते रोजची ती काय शेअर केलेली नाही. तर मी उत्तर पूजा कशी करते दाखवते. आधी या समय लावून घेतलेले आहेत. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यदायी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपण जी गणपती म्हणून सुपारी पुजलेली असते त्याला हळदकुंकू व्हायचं, किंवा देवी आहे तिला हळदकुंकू व्हायचं. आणि उदबत्ती ओवाळायची, दिवा लावलेलाच असतो आपण. आणि साखर दाखवली नैवेद्य म्हणून. आणि मग त्यानंतर उत्तर पूजा करून घ्यायची. तर त्याच्या आधी आपण मनात पुन्हा एकदा प्रार्थना करायची देवी आईची, की बाबा मी म्हणून यथाशक्ती तुझी पूजा केलेली आहे, तरी ती गोड मानून घे. आणि श्रीहरी विष्णूसह तू कायमस्वरूपी माझ्या घरी राहायला ये. आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, सुख, समाधान हे मागायचं. कारण या गोष्टी आपल्या जीवनात खूप महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर आपण आदल्या दिवशी प्रार्थना केलेलीच असते, की तेला तुपाचा दिवा तुला दिसू देत, भरली घागर घरात राहू दे, अशी आपण प्रार्थना केलेलीच असते. तात्पुरती मी तुमची उत्तर पूजा करते. आणि कायमस्वरूपी तू आमच्या घरी राहा, अशी प्रार्थना करायची. इकडे उत्तर दिशेला जराशी मूर्ती, किंवा आपण जी काय स्थापना केलेली आहे कलश, तो जरासा उत्तर दिशेकडे हलवायचा. आणि पुनरागमनाय असं म्हणायचं. नाहीच म्हणता आलं तर साध्या सोप्या आपल्याला मराठी भाषेत जे जमतं, म्हणजेच नेहमी आमच्या घरी वास्तव्यास राहा, किंवा नेहमी तुझी कृपादृष्टी राहू देत, असं ज्या भाषेत आपल्याला जमेल, जसं साध्या भोळ्या भक्तिभावाने असं आपण हे केलं तरी देवीला समजतं. कारण मनातील भाव तिला समजलेले असतात. तर जी वेणी आपण घातलेली असते, तर ती वेणी मी अशी केसात घातलेली आहे. आणि ती वेणी मी केलेली ती गुरुवारी दाखवलेली. आणि ती कशी करते घरातल्या घरात तेही शेअर केलेलं आहे गुरुवारच्या व्हिडिओमध्ये. तर बाकीचं जे काय आपण साज शृंगार तिला केलेला असतो ते आपण काढतो आता. तर त्यातलं मी काय करते, जे मंगळसूत्र वगैरे काय घातलेलं असेल तर ते थोडं वेळ का, एक 5-10 मिनटं का असे ना, ते गळ्यात घालते. तर इथे आता मी मंगळसूत्र त्याच्या गळ्यातलं काढलं आणि ते 5-10 मिनटं असे ना आपल्या गळ्यात घालायचं. ती वेणी असते ती आपली वेणी 5-10 मिनटं का असं ना ठेवायची आपल्या केसामध्ये.
जे काही आपण पीस वगैरे इतर काही गोष्टी वापरलेल्या असतात त्या सगळ्या ठेवून द्यायच्या. म्हणजे नारळ असतो, कलश वगैरे हे सगळं काढायचं. फळं असतात, साखर, ते सगळं मी पुढचं जे होतं पुढं मांडलेलं विडे वगैरे ते सगळं काढून ठेवलं. आणि हे असे डहाळे असतात ते 5 ठिकाणी टाकायचे असतात. पण माझ्या इथे जागा नाही, फक्त तुळशीचं एकच झाड आहे. तर मी काय करते, निर्माल्यामध्ये मग टाकून देते ते, कारण झाडं किंवा हे लावायला जागाच नाही. आणि कलशमधलं पाणी असतं ते घरात फुलाने शिंपडायचं ते. आणि जिथे आपण पूजा केलेली असते ना, तर तिथे पूर्वीच्या पुस्तकात असायचं. आता या आत्ताची एडिशन जी माझ्याकडे आहे त्यात नाही आहे, पण पूर्वीच्या पुस्तकात मी वाचलेलं आहे की बाबा तिथे जिथे पूजा आपण केलेली असते, कलश स्थापना, तिथे हळद कुंकू घालायचं. आणि समयात येवत असतील तर त्या तिथेच ठेवायच्या, किंवा तिथे आपल्याला दुसरं काय करायचं असेल तर आपण देवाऱ्यात उचलून ठेवायच्या. तयार झाली आहे. तर तेच सकाळी म्हटलेलं की मला आज बाहेर जायचं आहे, कारण आज आहे 20 तारीख, जी गणेशा रिलीज झाली आणि फर्स्ट डे फर्स्ट शो. त्यामुळे आम्ही सगळेजण निघालो आहे. सासूबाई वगैरे पण आहेत, यांची मित्रमंडळी आहेत, त्याचबरोबर आम्ही चौगाव. तर जाऊया. अजून हर्षदा तयारी करते, कारण हर्षदा आली क्लासवरून, तयारी चालू आहे. आम्ही तिघं झालो आहे तयार. जाऊ 5 मिनटात बाहेर पडणार, कारण 1चा शो आहे आणि आहे इथे जवळच आहे. इथं आम्हाला इथून जवळ पडतं ते रिलायन्स मॉल किंवा तिथं जाणार आहे. तेच त्यामुळे आज सकाळी लवकर आवरायचं, धावपळ चाललेली, हेच यासाठीच चाललेली. चला तर बाहेर पडूया. आता बघा आम्ही सगळेजण आलो आहे. सगळीजण आमची सगळी फॅमिली आलेली आहे. तर सासूबाई आहेत आणि आम्ही चौघं आहोत. तर लिफ्टमधून निघालो आहे आम्ही. सिनेमा बघायचा आहे आपल्याला. तर इथे श्री गणेश आहे पोस्टर आहे, तिथे आता आपण सगळीच अलीकडे काय करतो, एखादी मूवी बघायला गेलो, पिक्चर सिनेमा बघायला गेलो की आपण सगळेजणच असे फोटो काढून घेत असतो. आणि विशेष म्हणजे मी प्रमोशनही दाखवलं या पिक्चरचं, किंवा आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो हा बघायला. तर याचं कारण असं की मिस्टर आणि या पिक्चरमध्ये, या सिनेमामध्ये इन्स्पेक्टरचा जो रोल आहे तो केलेला आहे. तर आम्ही सगळ्यांनी असे इथे फोटो काढून घेतले आणि मग नंतर पिक्चर बघायला गेलो. मस्तपैकी पिक्चर बघितला. छान आहे पिक्चर, आत्ताच्या जनरेशनला बघण्यासारखं आहे. आत्तापर्यंत आपण अनेक चित्रपट बघितले, त्यामध्ये आईचं महत्त्व सांगितलं आहे, आईविषयी जास्तीत जास्त बोललं गेलं प्रत्येक ह्याच्यात. पण यामध्ये बाबाचं प्रेम काय असतं हे दाखवलेलं आहे. तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही पाहिलेलाच बरा. आणि सिनेमा झाल्यावर तिथून आल्यावर मात्र काही शूट केलं नाही, कारण कंटाळल्यासारखं होतं आपल्याला दिवसभर न केलं. हे आहे तो त्याच्या दुसऱ्या दिवशीचा, म्हणजे शनिवारी यात्रा होती आमच्या इथे. तर ओढ्यावरची रेणुका, तिथे यात्रा होती आणि त्याला आंबील केली जाते. म्हणूनच मी परवा म्हटलेलं, परवाही मला आंबील करावी लागेल, म्हणजे कढी करावी लागेल. तर भाकरी, मेथीची भाजी, थापट वड्या, कढी, भात, दही, वांग्यावरण्याची भाजी असा नैवेद्य त्या देवीला दाखवावा लागतो. आणि ही यात्रा कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे आम्ही पण करतो हे सगळं आणि दाखवतो. याची चव आहे ना फार सुंदर लागते. नैवेद्य कुठलाही असू दे, चव अगदी सुंदर असते. तर हे 2 दिवसाचे व्हिडिओ मी शेअर केले. शनिवारचा थोडासा शेअर केला, फक्त जेवण काय नैवेद्य केला ते. तर दोन्ही दिवसाचे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.